जे काही सांगेल ते एकाग्र चित्ताने ऐकण्याचा प्रयत्न करा. थोडंसं चिंतन मनन करा. आपले भगवान नेहमी उपदेश देत असताना सर्व लोकांच्या चित्ताचा विचार करून रोजच्या व्यवहारामध्ये जे प्राणी, जे पक्षी किंवा जे झाडं किंवा जे उदाहरणं आपले पाहिलेले आहेत त्याच्यातील गुण सांगून आपण ते काही गुण धारण केले पाहिजे असा उपदेश करायचे, काही उपमा द्यायचे, काही उदाहरण द्यायचे. आणि सामान्यातील सामान्य व्यक्तीला सुद्धा सहज भगवंताला काय सांगायचंय ते कळायचं आणि लोक लगेच आपल्यामध्ये गुण धारण करणं सुरू करायचे. तिथे बसलेल्यांमध्ये जर जास्त दुर्गुणी लोक असतील तर भगवान तथागत सम्यक समृद्ध लगेच कोणत्या झाडामध्ये, कोणत्या प्राण्यामध्ये, कोणत्या पक्ष्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या रोजच्या पाहिलेल्या व्यवहारामध्ये दुर्गुण धारण केल्यामुळं काय नुकसान झालं हे लगेच सांगायचे. आणि तिकडचं उदाहरण ऐकून जे कोणी ऐकणारे असायचे ते असं पटकन समजायचे की हे माझ्यात आहे आणि मग माझंही तसं नुकसान होईल आणि मग भगवंत करुणेनं मला सांगत आहे तर लोक बसल्या बसल्या ते काढून टाकायचे. अशा रीतीनं भगवान त्यांना अज्जतंगवा बहिदंगवा म्हणजे आतून आणि बाहेरून निर्मळ बनवायचे